म्हणाली नवरात्र सुरू होत आहे उद्यापासून. आपण आता नवरात्रीसाठी प्रत्येक रंगाचा पदार्थ करणार आहेत आणि देवीला स्मरून सगळे आपण छान वेगळे पदार्थ करणार आहे आणि प्रयत्न करतोय आपण छान छान पदार्थ करायचे. तर आता मी वाढायला सुरुवात करते. पांढरा कलर आहे. आज पांढरा कलर आहे. तर ही खोबऱ्याची चटणी आहे. पहिली खोबऱ्याची चटणी वाढते. त्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाचाच बटाट्याचा रस भाजी केली आहे. त्यात मी खोबरं, तुपाची फोडणी, मिरची, जिरे अशी ही बटाट्याची रस भाजी केली आहे. त्यानंतर आपण एका वाटीत दही वाढणार आहे. आणि अजून एक तुला सांगायचं म्हणजे आजचा स्पेशल पदार्थ काय केला असेल? काय? केळाचं करंजी केली आपण. केळांपासून बनवलेली. अरे वा. ही केळाची, खोबरं, गूळ आणि वेलची आणि ड्रायफ्रुट्स वगैरे घालून आपण ही करंजी केली आहे. हे फक्त साबुदाण्याचं पीठ आणि ते सारण केलेलं आहे. ते आपण एक दिवस त्याचा रील टाकणार आहे. रेसिपी टाकूया आपण. ही करंजी गोड मानाचं नैवेद्य पहिला आपण अंबा मातेला स्मरून आज आपण तो केलेला आहे. तो नैवेद्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. ह्या भाताच्या मुदी आहेत, जिरा राईस. तर त्याच्यावर आपण एकावरती दही घालायचं आणि एकावरती आमटी घालणार आहे. म्हणजे आपण वरण भात घालतो आणि एक दही भात असतो तसं. आणि शेवटी म्हणजे आपल्या वाढायचं म्हणजे नैवेद्यासाठी आपण केली ही भाकरी केली आहे उपासाची. तर ती वरी आणि साबुदाणा असं ते पीठ आहे, त्याची भाकरी केली आपण. तर हा असा आपण नैवेद्य वाढलेला आहे देवीच्या ह्याच्यासाठी. पहिला दिवस आपला सगळा आज सगळ्यांनी बघावा आणि त्याचा आनंद घ्या. वेगळा आपण काहीतरी केलंय त्याचा. सर्वात शेवटी म्हणजे आपण लिंबू सरबत. आजच्या ह्याच्यासाठी आपण जेवतो नंतर काहीतरी आपल्याला लागतंय पचनासाठी म्हणून हे लिंबू सरबत मी केलंय. खरं तर हे करण्यामागे एक माझा वेगळा हेतू होता की वयस्कर लोकांना उपवास करण्याची इच्छा असते पण खायला एवढं होत नाही. खिचडी, वरीचे तांदूळ आणि आमटी किंवा रताळी असं ठराविक पदार्थ करतात लोक आणि मग त्यांना पोट भरत नाही, काही वेळा उपवास निघत नाहीत. मग काय करायचं असा प्रश्न पडतो. मग मी एक छोटासा प्रयत्न केला हा की आपण जास्तीत जास्त त्यांना खायला मिळावं आणि वेगवेगळे पदार्थ त्यांना करता यावेत. ह्यासाठी हे सगळे आपण भरपूर असं ताट भरून केलेलं आहे. तर सर्वांना सोपं वाटेल असं केलेलं आहे मी. सर्वांनी बघा, करा. आणि एक मंत्र आपला देवीचा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना देवीचा कृपाशीर्वाद मिळू दे. सर्वांना सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, संतती सर्वांना मिळू दे. देवीच्या चरणी प्रार्थना. अंबा माता की जय.